छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। माझे मार्गदर्शक आमदार माननीय शंकर भाऊ मांडेकर, दीपक भाऊ मानकर, शंकर शेठ केमसे, शांताराम दादा इंगवले, अभिजित दादा, प्रवीण दादा, नितीन दादा, माझी आई जयश्रीताई, माझी बहीण ताई, कांताताई, सुजाताताई आणि सर्व माझे मार्गदर्शक बाबाजी कंदारे। आज मी या कोथरूडमध्ये सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून घड्याळकडनं थांबलेलो आहे। माझा प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी कोथरूड। आज जर तुम्ही पाहिलं तर कोथरूड भागामध्ये आशिया खंडामधला सगळ्यात जास्त प्रगतीने वेगाने विकसित रित्या घडणारा हा नगर म्हणजे हा कोथरूड शहर। खरं तर शहर म्हणणं वावगं ठरणार नाही, शहरापेक्षा मोठी किमया कोथरूडमध्ये आहे। आणि ही किमया घडण्याचं कारण म्हणजे हे मुळशीकर। या मुळशीकरांमुळं कोथरूड प्रचंड वेगाने विकसित झालेला आहे। जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त पैलवान असतील, संत असतील, वारकरी समुदाय असेल, संप्रदाय असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, हे मुळशी भागाने घडवलेले आहेत। खऱ्या अर्थाने मुळशी म्हणजे कोथरूडची मावशी या अर्थाने आपण चाललं पाहिजे। आणि आपण बघतोच की मुळशीने किती प्रमाणामध्ये आपल्याला कोथरूडला घडवलेलं आहे। त्यामुळे मी सगळ्या मुळशीकर बांधवांना हीच विनंती करतो की मी जिथं आत्ता थांबलोय कोथरूडमध्ये, तिथं माझ्या चहूबाजूनी कमळच कमळ आहे। पण मी आता एवढ्या जोरात घड्याळाचा गजर वाजवणार आहे की त्या कमळाच्या सगळ्या पाकळ्या खाली पडणार आहेत। आणि यासाठी सर्व मुळशीकरांनी मला साथ द्यावी आणि सगळ्यात मोठा गजर मयूर कॉलनी कोथरूडमध्ये घड्याळातर्फे वाजेल याची आश्वासन आणि गॅरंटी मी राज जाधव म्हणून एक इंजिनियर म्हणून सर्वांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आणि या ठिकाणी